फायनल 57 किलोची माती विभागामध्ये पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य धायरी गावचे उद्योगपती पैलवान अनिल सोपानदादा पोकळे आपण उपस्थित झालात। हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करते। नांदेड गावचे माजी सरपंच आबासाहेब कारले आपले हार्दिक स्वागत आहे। संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार अविनाश निगडे भोर तालुका विजयी। चला 61 किलो वजन गट अमोल वालगुडे वेल्ला लाल पट्टी, समर्थ शेडगे हवेली निळी पट्टी लगेच वरती या। हनुमान आखाड्याचे वस्ताद पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे मार्गदर्शक वस्ताद गणेश भाऊ दांगट आपले हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे सतीशजी दळवी आंबेगावचे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान शंकर वासवण आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। मोहनरावजी मानकर भोर तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। गणेश चौगुले शिरूर लाल पट्टी मध्ये या। प्रवीण हरनावळ इंदापूर निळी पट्टी। यानंतर आपली कुस्ती लागेल वेल्ला विरुद्ध हवेली। शाबास ओ कुस्तीला इकडे प्रारंभ हेमंतजी शितोळे सरपंच म्हणून या कुस्तीसाठी। खेड केसरी पैलवान अरुण खिंगले आपले स्वागत आहे। एकेर पटा लावला इकडं सोनू बरकडे। 65 किलो वजन गट तयार रहा। अभिजित शेडगे वेल्ला लाल पट्टी, सौरभ टकले बारामती निळी पट्टी, भूषण कराळे खेड लाल पट्टी आणि कृष्णा हरनावळ इंदापूर निळी पट्टी। 65 किलो सर्व पैलवान तयार रहा। सहज कब्जा घेतलाय अमोल वालगुडे वेल्ल्याचा पैलवान। राजगडाच्या पायथ्याला भागिनगर नावाचं छोटस खेड, या गावचा गत वर्षीचा सुवर्ण पदक पैलवान अशोक भाऊ कदम वस्ताद भरत भाऊ शिर्के या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाला। बाळासाहेबजी दांडेकर मित्र परिवाराच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे। सुंदर अशी माती विभागातील कुस्ती 61 किलो गादी विभागामध्ये पुढची कुस्ती संग्राम काकडे पुरंदर लाल कास्टूम विरुद्ध यश बुदोगडे भोर निळा कास्टूम तयार पैलवान। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये टेक्निकल फॉल वेल्ला तालुक्यातील पैलवान अमोल वालगुडे टेक्निकल फॉलने विजयी। अनेक वेळचा महाराष्ट्र केसरीचा सुवर्ण पदक विजेता अमोल वालगुडे हनुमान आखाडा वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा विजय झाला माती आखाड्यावरती। गणेश चौगुले शिरूर लाल पट्टी, प्रवीण हरनावळ इंदापूर निळी पट्टी लगेच वरती या। 61 किलो माती विभागातील दुसरी सेमीफायनल लागते। यानंतर 65 किलोतील पैलवानांना पुकार दिलेला आहे, सर्वांनी लगेच तयार राहायचंय। 70 किलो माती विभाग ओंकार जगताप वेल्ला लाल पट्टी, अभिषेक जाधव मुळशी निळी पट्टी, हर्षल फडतरे इंदापूर लाल पट्टी आणि श्वेत खोपडे भोर निळी पट्टी यांनी तयार राहायचंय। पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य पैलवान अनिल भाऊ सोपानदादा पोकळे आपलं हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष झेंडू पवार सर आपले हार्दिक स्वागत आहे। उपमहाराष्ट्र केसरी सचिन भाऊ एलवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे राजर्षी शाहू आखाडा संस्थापक वस्ताद प्राध्यापक हनुमंतराव हेगडे सर आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पुढची कुस्ती माती आखाड्यावरची लावण्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी राजाभाऊ महळ, शिवसेना नेते पैलवान कुलदीप तात्या कोंडे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सचिन एलबर, त्याचप्रमाणे प्राध्यापक हेगडे सर, वस्ताद शंकर वासवण, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पांडुभाऊ खानेकर, हनुमान आखाड्याचे वस्ताद पैलवान गणेश भाऊ दांगट, त्याचप्रमाणे आंबेगावचे सतीश भाऊ दळवी वस्ताद, चिंचेच्या तालमीचे एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान
आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाड्यावरती यायचंय. 6-1 असा गादी विभागावरती गुणफलक आहे. इंदापूरचा मिलिंद हरनावळ लाल कास्टूम मध्ये लढतोय, तर सोनू वरकडे दौंड तालुक्याचा प्रतिनिधित्व करतोय. 57 किलोची दुसरी सेमीफायनल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व कोण करणार? एक प्रवीण हरनावळ इकडं माती विभागामध्ये लढतोय आणि त्याचाच बंधू इकडं मिलिंद हरनावळ गादी विभागामध्ये 57 किलो लढतोय. दोन सख्खे बंधू सेमीफायनलला टाळ्या पाहिजेत. एक गादी विभागात सेमीफायनलला, एक माती विभागात सेमीफायनलला. हे घडवायचंय आपल्याला, याच साठी केला होता अट्टहास. शबास. छडी टांग लावण्याचा प्रयत्न, ओ नाकाला पट्टी, धोकादायक स्थिती. शिरूर विरुद्ध इंदापूर अशी 61 किलो वजन गटातील दुसरी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण हरनावळ इंदापूर पैलवान विजयी, अंतिम फेरीमध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन. पासष्ट किलो वजन गट. चला लवकर. अभिजित शेडगे वेल्ला लाल पट्टी. बराच वेळा पुकार दिलाय. सौरभ टकले बारामती संपलेल्या कुस्तीमध्ये मिलिंद हरनावळ